नमस्कार, आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे। स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात चोरी करणाऱ्या चोरट्यांना शहर पोलिसांनी अवघ्या 2 तासात ठोकल्या बेड्या। सविस्तर वृत्त। बुलढाणा। चोरट्यांनी आता तर हद्दच केली। आतापर्यंत लोकांना त्रास देत होते, मात्र आता तर देवांना सुद्धा चोरट्यांनी सोडले नाही। असाच एक प्रकार बुलढाणा शहरात घडला आहे। सरस्वती नगर येथील असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज केंद्रात चोरट्यांनी हात घातला व हजारो किमतीचे मुद्देमाल लंपास केला। ही घटना 2 जून रात्री 8:30 ते सकाळी 3 जून 6:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। या प्रकरणी स्वामी समर्थ केंद्राचे अध्यक्ष शांताराम लक्ष्मण जोंजाळकर यांनी 3 जून रोजी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली। दिलेल्या तक्रारीवरून स्वामी समर्थ महाराज केंद्रातील स्वामी समर्थ महाराजांनी पितळ्याची 4 किलो वजनाची मूर्ती किंमत 12,000 रुपये, अष्टधातूची महादेवाची पिंड 4.5 किलो वजनाची किंमत 13,000 रुपये, चांदीची 20 तोळे वजनाचे झुंबर किंमत 22,000 रुपये, अष्टधातूचे 2 हत्तीच्या मूर्त्या किंमत 2,000 रुपये, गायीची अष्टधातूची मूर्ती किंमत 1,000 रुपये, पितळी घंटा 500 रुपये, पितळी तीर्थधरी 4 किलो वजनाची किंमत 3,000 रुपये, तांब्याची संध्यापत्रे किंमत 1,000 रुपये, तांब्याचे 2 गडवे 500 रुपये, स्टीलचे 2 ताट किंमत 200 रुपये असा एकूण 55,200 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला होता। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे व बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ढाके हे घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेऊन परिसरातील लोकांना विचारपूस करून गोपनीय यंत्रणा कार्यान्वित केली व अवघ्या 2 तासात स्वामी समर्थ महाराज केंद्रात चोरी करणाऱ्या त्या चोरट्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याची चोरी गेलेला मुद्देमाल जप्त केला। काल रात्री बुलढाणा शहरामध्ये एक चोरीची घटना घडली, पण ही चोरी कुठलीही सर्वसामान्य चोरी नसून बुलढाणा शहरामध्ये स्वामी समर्थ केंद्रामध्ये एक चोरी झाली होती आणि त्यामुळे एक सुरक्षेचे बाबत नागरिकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। परंतु बुलढाणा पोलीस दलाने तत्परतेने कामगिरी केली। यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक गडासने सर यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सर्व टीमनं यामध्ये बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ठाकरे साहेब यांची टीम आणि स्थानिक गुन्हा शाखा यांची टीम यांनी अत्यंत शिताफीनं काम करून या अज्ञात चोरट्यांना तात्काळ जेरबंद केलं। यामध्ये सर्वसाधारण एक स्वामी समर्थ यांची एक 4 किलोची मूर्ती ज्याची अंदाजे 12,000 रुपये किंमत आहे, अष्टधातूची महादेवाची पिंड अंदाजे 4.5 किलो वजनाची आहे आणि एक चांदीचे झुंबर साधारण 22,000 रुपयाचे, अष्टधातूच्या 2 हत्तीच्या मूर्ती, एक गायीची अष्टधातूची मूर्ती आणि एक पितळी घंटा, पितळी तीर्थधारी आणि तांब्याचे संध्यापात्र, तांब्याचे 2 गडवे, स्टीलचे 2 ताट अशा अंदाजे सर्वसाधारण 55,000 रुपयेपर्यंतचा मुद्देमाल या ठिकाणी चोरीस गेला आणि सदर गोष्ट ही एक लोकांच्या धार्मिक बाबतीशी संबंधित निगडीत असल्याने याचा तात्काळ तपास होणं आवश्यक होतं। तात्काळ पोलीस स्टेशन स्तरावरून तपास पथकं रवाना करून याचा शोध घेण्यात आला। त्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज वगैरे उपलब्ध झाले आणि यामध्ये सदर आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यामध्ये पोलिसांना यश आले। किती आरोपी झाले आणि जप्त किती केले? यामध्ये एकूण 2 आरोपी आहेत आणि सर्व 100% मुद्देमाल त्यांच्याकडून आम्ही जप्त करत आहोत। तर ते आरोपी कुठले आहेत? ते आरोपी इथे स्थानिकच असून अल्पवयीन आरोपी आहेत। त्यांना बुलढाणा शहरामधील आनंदनगर भागामधून ताब्यात घेण्यात आले।